ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत शतरुद्र संहिता. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शिवजींचा पिंपलाद अवतार बघणार आहोत. प्रमाणे शिवजींचा वैश्वनाथ अवतार देखील आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भृगु वंशातील दधी नावाचे एक महान असे ऋषी होते आणि ते अतिशय महान असे शिवभक्त देखील होते. सुवर्चा ही त्या दधी मुनींची पत्नी होती. ती अतिशय भाग्यवान आणि प्रतिवर्ता होती. त्यांच्या पोटी शिवजींना पिंपलाद नामक अवतार घेतला. एकदा दैत्यांनी रुद्रासुराच्या मदतीने इंद्रादिक देवांचा पराभव केला होता. तेव्हा देव आपली शस्त्रास्त्रे दधीच्या आश्रमात टाकून ते सत्यलोकी निघून गेली. त्यावेळी ब्रह्मदेवांना आपले दुःख सांगितले. तेव्हा ते म्हणाले की देवांनो, रुद्रासूर हा दैत्याचा अधिपती आहे आणि त्वश्रेष्ठेने महान तपश्चर्या करून तुमच्या नाशासाठी त्याला निर्माण केले आहे. त्याच्या वधाचा उपाय जेव्हा ब्रह्मदेव त्यांना सांगतात की पूर्वी दधीची ऋषींनी महान तपश्चर्या केली होती आणि त्यावेळी शिवांनी त्यांना वर दिला होता की तुमची हाडे ही वज्रासारखी बलशाली असतील. त्यामुळे तुम्ही दधींच्याकडे जा, त्यांच्या अस्थी मागा आणि त्या अस्थींची तुम्ही शस्त्र बनवा आणि वृत्तासुराचा वध हा तुम्ही करा. त्यानंतर देव दधीजींकडे गेल्यानंतर सर्व देवांचे म्हणणे ऐकून दधी शिवाचे ध्यान करत बसले आणि त्यांनी देहत्याग केला. इंद्राने कामधेनूला बोलवून दधींच्या अस्थी काढून घेतल्या आणि त्या अस्थीपासून विश्वकर्माने ही शस्त्र बनवली. इंद्रांनी त्या शस्त्राच्या साहाय्याने वृत्तासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. परंतु आश्रमात मात्र सुवर्चा पतीच्या आज्ञेने आश्रमात गेली होती आणि तेथील सर्व कामं आटोपल्यानंतर ती जेव्हा बाहेर येते त्यावेळी तिला दधी कोठेच दिसत नाही आणि ती त्यांचा शोध घेऊ लागते. तिला नंतर कळतं की देवांसाठी आपल्या पतीने देहत्याग केला आणि त्यावेळी मात्र ती अतिशय संतापते. त्यानंतर सुवर्चा प्रतिवर्ता धर्माला अनुसरून सती जाण्याची तयारी करते. ती अग्नी प्रज्वलित करते. तेवढ्यात आकाशवाणी होते की मनस्विनी, तू हे साहस करू नको. तुझ्या उदरामध्ये गर्भरूपाने दधीचे तेज हे स्थित आहे. तू सती जाऊन त्याची हत्या करू नकोस. त्यावेळी सुवर्चाने ती आकाशवाणी ऐकली आणि तिच्या पोटी तेजरूपाने जणू रुद्रच अवतरले. तो शिवजींचा अवतार हे कळाल्यानंतर तिने नमस्कार केला आणि म्हणाली, बाळा, तू पिंपळाच्या झाडाखाली बराच काळ सुखाने राहा आणि सर्वांचे जीवन आनंदी करण्याचा तू प्रयत्न कर. सुवर्चाने समाधी लावून तिचा देहत्याग केला आणि ती शिवलोकी गेली. दधीच्या पुत्राचा जन्म झालेला पाहून सर्व देव गणांसह तेथे आले आणि बाळाच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या शिवजींना पाहून त्या सर्वांना खूप आनंद झाला. मंगलवाद्ये त्यांनी वाजवू लागले. त्यांचे नाव पिंपलाद असे ठेवले. पिंपलादाने पिंपळाच्या झाडाखाली बसून जगाच्या कल्याणासाठी प्रदीर्घ काळ अशी तपश्चर्या केली. एके दिवशी पिंपलाद मुनी हे पुष्पभद्रा नदीवर स्नानासाठी गेले असते. त्यांना एक सौंदर्यवती युवती दिसते आणि ती अनरण्य राजाची शिवांच्या अंशापासून निर्माण झालेली ती कन्या होती. तिचं नाव म्हणजे पद्या. पिंपलाद मुनींच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होते. ते चौकशी केल्यावर ती अनरण्य राजाची मुलगी आहे हे त्यांना कळते. पिंपलाद अनरण्य राजाकडे जातात. राजा त्यांचे स्वागत देखील करतो. पिंपलाद त्यांच्या कन्येची मागणी करतो. वयोवृद्ध तपवृद्ध मुनी आपल्या तरुण मुलीसाठी मागणी केलेली पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि पिंपलाद ऋषींचा क्रोधही राजाला हा माहीत होता की राजाने पद्याचे पिंपलाद बरोबर सालंकृत कन्यादान केले. पद्या प्रतिव्रता होती. ती मनोभावे पतीची सेवा करत असे. कालांतराने दैवयोगाने पिंपलाद हे अतिशय तरुण झाले आणि ते सुखाने प्रपंच हे करू लागले. पिंपलाद ऋषींची शनिदेवास आज्ञा आहे की
शनी शिवभक्तांना त्रास देत नाही. तो पिंपलाद व पद्याच्या कथनेचे श्रवण करतो, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. नंतर आपण बघणार आहोत शिवजींचा वैश्यनाथ अवतार. एकदा नंदीग्रामात महानंदा नावाची एक वारंगना राहत होती. ती अतिशय सौंदर्यशील, संगीतज्ञ अशी होती. तसेच शिवजींची निस्वार्थ भावाने ती उपासना करत असे. भस्म रुद्राक्ष धारण करून ती शिवनामाचा जप करत असे. रोजच शिवची पूजा करत असे. तिने काही प्राण्यांना देखील नृत्य शिकवले होते. शिव ठरवतात की महानंदेची परीक्षा घ्यायची आणि त्यावेळी ते वैश्याचे सुंदर रूप धारण करतात. भाळी त्रिपुंड तिलक लावतात. मस्तकावर जटा, हातात हिरेजडित कंगन. महानंदाने ते कंगन पाहिले आणि तिने वैश्याला विचारले की हे कंगन मला द्याल का? त्यावेळी वैश्य म्हणाले, याची काय किंमत देणार? त्यावेळी महानंदा म्हणते की मी वरांगना आहे. 3 दिवस तुम्ही माझ्याकडे राहा. मी पतिव्रतेप्रमाणे तुमची सेवा करण. वैश्याने तिला कंगन दिले. तसेच एक रत्नखचित शिवलिंग देखील दिले. ते जपून ठेवण्यास सांगितले. महानंदेने ते शिवलिंग घेतले आणि नाट्यशाळेत तिने ते ठेवले. दुर्दैवाने त्या नाट्यगृहाला अचानक आग लागली आणि ते लिंग त्या आगीमध्ये भस्म झाले. महानंदेने पाहिले की वैश्याने अग्नीत ही उडी मारली. ती प्रतिवता होती म्हणून तिने चिता रचली नाही आणि तिने अग्नीत उडी टाकली. त्यावेळी शिवजींनी तिला वरचेवर झेलले. शिवजीला महानंदेने नमस्कार केला आणि ती म्हणाली, माझ्या हातून जन्मजन्म तुमची सेवा घडू दे, असा मला वर द्या. त्यावेळी शिव तिच्या इच्छेनुसार तिला वर देतात. आता आपण बघणार आहोत शिवजींचा द्विजेश्वर अवतार. आपण भद्रायू राजाचे वर्णन बघितले. त्यामध्ये शिवांनी त्याच्यावर ऋषभ योगाच्या रूपाने अनुग्रह केला होता. त्याच्याच प्रभावाने भद्रायूने युद्धात विजय देखील मिळवला होता. चंद्रगंध राजाला व सीमांतनीला कीर्तिमांदनी नावाची एक अतिशय सुलक्षणी अशी कन्या होती. ऋषभाच्या सांगण्यावरून भद्रायूने तिच्याशी विवाह केला. एक दिवस शंकर पार्वतीने भद्रायूची परीक्षा घेण्याचे ठरवतात आणि ते ब्राह्मण रूप घेतात आणि त्यांच्या मागे वाघ लागला. ते पळत ते भद्रायूकडे जातात आणि भद्रायूला त्यांचे रक्षण करण्यास सांगतात. भद्रायूने त्या वाघावर बाण सोडतो, परंतु ब्राह्मण पत्नीला तोंडात धरून हा निघून जातो. ब्राह्मण मोठमोठ्याने विलाप करू लागतो. भद्रायूला तो रागावून बोलतो की भद्रायू अतिशय दुःखी कष्टी होतो. तो मनात विचार करू लागतो की आपण ब्राह्मण पत्नीला वाचू शकलो नाही तरी आता आपल्या जगण्यास काही एक अर्थ नाही. त्यावेळी भद्रायू हा शिवरूपी ब्राह्मणाला म्हणतो की मी तुमच्या पत्नीचे रक्षण करू शकलो नाही तरी आता तुमची काय इच्छा आहे ते तुम्ही मला सांगा. आणि त्यावेळी ब्राह्मण सांगतो की मला आता दुसरे काही नको, माझी पत्नी ही मला परत आणून दे अथवा तुझी पत्नी तू मला दे. त्यावेळी भद्रायू मात्र चिंता करू लागतो. आपण ब्राह्मण पत्नीला वाचू शकलो नाही म्हणून शरीर अग्नीमध्ये समर्पण केले पाहिजे असा विचार करत असतानाच भद्रायूने चिता रचली आणि ती प्रज्वलित केली. भद्रायूने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. शंकरांचे मनोभावे ध्यान केले आणि अग्नीमध्ये उडी टाकायची तयारी देखील त्याने केली. तेवढ्यात शिवजींनी त्याला दर्शन दिले. त्यावेळी शिव त्याला सांगतात की तू धर्माने आणि न्यायाने वागणारा आहेस म्हणून तुझी परीक्षा घेण्यासाठीच मी हे सर्व केले. तरी तुला हवा तो तू वर माझ्याकडनं मागून घे. त्यावेळी भद्रायू हात जोडून म्हणतो की मला जन्मजन्मी तुमच्या चरणाजवळ ठेवावे आणि शिवजी देखील त्याला तो वर देतात. त्यानंतर आपण बघणार आहोत शिवजींचा यतीनाथ अवतार. अर्बुदाचलाजवळ आहुक नावाचा एक भिल्ल राहत होता आणि आहुका ही त्याची पत्नी होती. ती पतिव्रता होती आणि ते दोघे देखील शिवाचे हे उपासक होते. एके दिवशी शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवता आणि संन्यासाचे रूप धारण करतात आणि ते आहुकाला म्हणतात की आता थोड्या वेळात रात्र होईल, मला मार्ग दिसणार नाही तरी एक रात्र मला तू राहण्यास जागा मिळेल का? पहाट होताच मी इथे निघून जाईल. मला मदत केल्यास तुझे कल्याण होईल. त्यांची परिस्थिती पाहून आहुकाची पत्नी आणि
आहोक त्यांना राहण्यासाठी जागा देतो. भिल्ल आपल्या झोपडीच्या बाहेर पशूंपासून रक्षण करण्यास धनुष्यबाण घेऊन उभा होता. तेवढ्यात जंगली जनावर आले आणि तिने भिल्लावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले. आणि नंतर पहाट झाली. भिल्लिणीने जेव्हा दार उघडले तेव्हा तिला पतीच्या अस्थी दिसल्या. त्यावेळी संन्यासी दुःखी झाला. पत्नी म्हणाली की दुःख करू नका, धर्माचे रक्षण करताना त्यांचा प्राण गेला, आता मी देखील सती जाणार आहे. एवढे बोलून ती देखील चिता प्रज्वलित करते आणि ती चितेमध्ये उडी टाकणार. तितक्यात शंकर तिला दर्शन देतात. तुझा पती पुढील जन्मात राजा वीरसेनेचा पुत्र नल या नावाने प्रसिद्ध होईल आणि तू देखील भीमराजाची कन्या दमयंती या नावाने जन्माला येशील. त्यावेळी माझे यती रूप हंसाचे रूप घेईल आणि तुमचा प्रपंच सुखाचा होईल आणि तुम्हास मुक्ती मिळेल. मित्रांनो, या पुढील अवतार आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.